जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि लोकसेवा आघाडीच्या वतीनं या ठिकाणी भव्य अशी प्रचार रॅली या ठिकाणी होऊ घातलेली आहे। या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला संबोधित करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे। त्याचप्रमाणे आदरणीय मंत्री महोदय गिरीशजी महाजन साहेब, त्याचप्रमाणे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचंही आगमन झालेलं आहे। सर्वांचं संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत आहे। मंचावर आपले सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। यानंतर आदरणीय बिपिनदादा कोल्हे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय स्नेहलताताई कोल्हे मॅडम, त्याचप्रमाणे विवेक भैया कोल्हे, त्याचप्रमाणे परागी संधान साहेब यांना विनंती आहे की कृपया आपण आजचे सत्कार मूर्ती आपल्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सत्कार या ठिकाणी करावा। एक धडाडीचं नेतृत्व म्हणून फडणवीस साहेबांकडे संपूर्ण देश पाहतो आहे, असा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा, त्याचप्रमाणे आदरणीय बिपिन दादा, त्याचप्रमाणे यांचा गिरीशजी महाजन साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। आदरणीय बिपिन दादा, परागी संधान साहेब, त्याचप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। परमपूज्य सरला दिदी या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा सन्मान करत आहे। प्रजापती ब्रह्माकुमारीच्या आदरणीय सरला दिदी या ठिकाणी अनेक विक्रम पालकमंत्र्यांचा सत्कार या ठिकाणी आदरणीय विवेक भैया, त्याचप्रमाणे सत्कार झालेला आहे। सर्व महापुरुषांना अभिवादन व स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांनाही अभिवादन करतो। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संत जनार्दन स्वामी जंगलीदास महाराज गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या भूमीमध्ये, तसेच त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे साहेब, त्यांच्या समवेत विक्रमजी पाचपुते साहेब आमदार व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बिपिनदादा कोल्हे, तसेच कोपरगावच्या पहिल्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे व सहकार मंत्री शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे व भारतीय जनता पार्टी RPI लोकसेवा आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक बंधू भगिनींनो, पत्रकार यांचे मी प्रथमतः स्वागत करतो। मी आणि माझ्यासह 30 उमेदवारांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री साहेब उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। राज्याचे प्रमुख आमच्यासाठी येथे येणे हे निवडणुकीच्या विजयासाठी ऊर्जा देणारा क्षण आमच्यासाठी आज आहे। भारतीय जनता पार्टीने आमच्यावर जो विश्वास दाखवला, उमेदवारीच्या योग्यतेचे समजले, त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी व तमाम आपल्या सर्व लोकांचे मी आभार मानतो। नगरपालिकेत गेल्या 4 वर्षापासून जो भ्रष्टाचार चालू होता, तो भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे व भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शक काम करण्याचे वचन मी कोपरगावकरांना मुख्यमंत्री साहेब मी आपल्या समोर देतो। आदरणीय विवेक भैया कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे व युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले कितीक वर्षापासून समाजसेवा करत आलेलो आहे। मग तो करोना असेल, शहरात आलेले 2-3 पूर असतील, संजीवनी उद्योग समूहामार्फत 24 तास मोफत 3-3 रुग्णसेविका असतील, गरजू विद्यार्थ्यांना मदत असेल, दरवर्षी वह्या वाटप असेल, तसेच 7 प्रकरणात आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी जी आपल्याला मदत केली ती असेल, तसेच वाढीव कर जो आपल्या नगरपालिकेने आपल्या घरपट्टीतला वाढवला होता, त्याकरिता विरोधात जे आम्ही कर विरोधात जे आंदोलन केलं होतं, या सर्व कामात आदरणीय स्नेहलताताई कोल्हे व भयांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले होते।
आमच्याकडे साहेब आपल्याला सांगू इच्छितो, रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, मूलभूत सुविधा यांचे काम गेल्या 4 वर्षात प्रशासक आणि आमदारांच्या कार्यकाळात झालेलं नाही. फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार झाला. अनेक समस्या कोपरगावात उत्पन्न झाल्या. आज आमच्या गावाची ओळख सांगायला लाज वाटते का धुळगाव म्हणून आमच्या शहराची ओळख झालेली आहे. साहेब आम्ही सत्तेत येणार आहोत, फक्त सत्तेसाठी नाही, कोणाच्या विरोधात लढायचे नाही, तर जनतेच्या सेवेसाठी आणि हक्कासाठी आम्हाला निवडून यायचं आहे. आज कोपरगाव शहरातील 57 प्रकारच्या मालमत्ता ज्या होत्या त्या 2 वर्गामधून 1 वर्ग करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्नेहलताताईंच्या कारकिर्दीची मोठी मदत केली. त्यासाठी तर मी आपले आभार मानतोच, पण उरलेल्या कुटुंबांचाही जो प्रश्न राहिलेला आहे त्यात काही अडचणी आहेत, त्यातही आपण मदत कराल मी अशी अपेक्षा करतो आणि आपण ती कराल असा मला विश्वास आहे. तसेच आपण हद्दवाढ हा एक प्रश्न कोपरगावचा फार मोठा आपण सोडवला होता, त्याबद्दलही मी आपले आभार मानतो. कारण हद्दवाढ झाल्यानंतर त्या भागासाठी आपण काही विशेष निधी देऊन त्या भागातील पाणी, रस्ते, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज ह्या भौतिक सुविधा सोडवण्यासाठी मदत करावी असेही आज मी आपल्याला विनंती करतो. आमच्या विकासनाम्यामध्ये असणाऱ्या संकल्पना सत्यात उतरण्यासाठी पाठबळ द्यावे हा मला विश्वास आहे. मी व माझे 24 सहकारी जनतेसाठी उपलब्ध असून मी असे वचन देतो की आम्ही भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कारभार देण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि तो देणार याकरिता मी आपल्या समोर तमाम या बंधू भगिनींसमोर आपल्याला ग्वाही देतो. मी व माझे 30 नगरसेवक या पारदर्शक आणि स्वच्छ कारभाराला आम्ही कटिबद्ध राहू आणि हा विश्वास मी आपल्या समोर सगळ्यांना देत आहोत. आपण आलात त्याबद्दल कोपरगाव नगरीत आपले स्वागत करतो व धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद परागजी सर. यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन प्रभावित होऊन अनेक मान्यवर या ठिकाणी प्रवेश करू इच्छितात. त्यापैकी आदरणीय मंत्री महोदय यांना मी विनंती करेल की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. सर्वप्रथम कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व माजी नगराध्यक्ष आदरणीय दत्तात्रय दादा जगताप साहेब, त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव आनंद जगताप साहेब, यानंतर संतोष सिद्धप्पा चवंडके साहेब यांनी कृपया आपण पुढे यावं. त्यानंतर डॉक्टर किशोरजी नागरे साहेब यांनी कृपया पुढे यावं. श्री कैलास अशोक मंजुळ, त्याचप्रमाणे यांच्यासोबत आहे विजय तिवारी सर, किरण कडलक, राहुल चवंडके. कैलासजी मंजूर यांच्यासह विजय तिवारी साहेब, किरण कडलक, राहुल चवंडके, श्री किरण जाधव व मंडळातील सर्व सदस्य या ठिकाणी प्रवेश करतायत. त्याचप्रमाणे श्री संतोषजी गंगवाल साहेब, मनसे उपजिल्हाध्यक्ष होते उत्तर विभाग अहिल्यानगरचे, तेही या ठिकाणी प्रवेश करीत आहेत. आसिफभाई शेख साहेब, इम्रान बागवान साहेब, संतोष शेजवल साहेब, रोशन शेजवल साहेब, श्री अंकुश बापूराव वाघ साहेब, योगेश गंगवाल, श्री प्रकाश बालचंद लकारे साहेब, श्री तुषार संजयराव पोटे साहेब, श्री निसार मंसूर शेख, त्याचप्रमाणे इजाज मनियार, वसीम शेख, सोनू शेख, मोहसिन शेख, आरुख शेख असे अनेक मान्यवर. तुषार संजयराव पोटे कोपरगाव शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष होते, त्यांनी देखील प्रवेश केलेला आहे. शीतलताई चव्हाण यांनाही विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यावं. या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे. या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे. त्याचप्रमाणे श्री बाळासाहेब पवार व संपत चंदनशिव यांना विनंती आहे की माजी शहर अध्यक्ष राजेंद्र दडियाल या ठिकाणी शिवसेनेचे कलविंदरजी दडियाल माजी शहर अध्यक्ष होते, त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन या ठिकाणी प्रवेश केलेला आहे.
अनेक मान्यवरांनी शब्बीर भाई सय्यद हेही उपस्थित आहेत. यानंतर आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते विश्वासनामा विश्वासनाम्याचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं होईल. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे की कृपया आपण या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तयार केलेला विश्वासनामा याचे उद्घाटन करावे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पाण्यासाठी जे नेहमी झगडत असतात असे राजेजी मंटाला हे एक निवेदन या ठिकाणी विवेक भैया आणि राजेजी मंटाला हे एक निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना देतील. यानंतर आपले युवा नेते सांस्कृतिक वारसा आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न मनात घेऊन पुढे चाललेलं शहर म्हणजे आपलं कोपरगाव. यानंतर आपले विवेक भैया यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भाजप आरपीआय व लोकसेवा आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री पराग शिवाजी संधा व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्या वतीनं भाजप आणि मित्रपक्ष कोपरगाव नगर परिषद निवडणूक 2025 साठी घेऊन येत आहोत. नागरिकांच्या सहभागातून तयार केलेला विश्वासनामा. हा विश्वासनामा हा केवळ आश्वासनांचा दस्तऐवज नाही, तर कोपरगावच्या सर्वसामान्य नागरिकांच्या भावना, अपेक्षा आणि सूचनांवर आधारित एक लोकशाहीवादी भविष्याचा आराखडा आहे. शहराचा विकास तो फक्त इमारती उभ्या राहण्यात नाही, तर व्यवस्थापनाच्या पारदर्शकतेत आहे. कोपरगावमध्ये पहिल्यांदाच तज्ज्ञ नगर परिषद अधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली सुकाणू समिती स्थापन केली जात आहे, जिथे प्रत्येक कामावर तांत्रिक परीक्षण, गुणवत्ता नियंत्रण आणि नागरिकांचा विश्वास हे 3 स्तंभ मजबूतपणे उभे राहतील. प्रत्येक वॉर्डमध्ये नागरिक सल्लागार परिषद, एक असे व्यासपीठ जिथे युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक थेट शहराच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होतील. तसेच नगरपालिका आपल्या दारी या उपक्रमाद्वारे दर 4 महिन्यांनी अधिकारी व लोकप्रतिनिधी समस्या ऐकतील आणि त्याच ठिकाणी तात्काळ उपाययोजना ठरवतील. दर्जेदार, सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारे रस्ते, कोपरगावच्या स्मार्ट भविष्याचा पाया, शहरभर उच्च दर्जाचे कॉन्क्रिटीकरण आणि पहिल्यांदाच येत आहे ट्रक माउंटेड रोड स्वीपर मशीन, ज्यामुळे कोपरगाव बनत आहे 100% धूळमुक्त आणि स्वच्छ. शहरातील प्रत्येक घराला स्वच्छ, सुरक्षित आणि नियमित पाणी पुरवठा ही केवळ घोषणा नाही, तर आमची अखंड बांधिलकी. यासाठी वितरण मार्गांचे सुयोग्य नियोजन केले जाईल आणि नागरिकांसाठी न्याय्य व पारदर्शक उपक्रम. नो वॉटर नो बिल. पाणी नाही तर बिलही नाही. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी साईबाबा कॉर्नर आणि येवला नाका येथे अत्याधुनिक इंटेलिजंट ट्रॅफिक सिग्नल्स. तर मुख्य बाजारपेठेत ऑड इव्हन पार्किंग पॉलिसी, एक शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करेल. झिरो वेस्ट कोपरगाव ही चळवळ घराघरातून सुरू होते. ओला सुका कचऱ्याचे स्वतंत्र संकलन, सेंद्रिय खत निर्मिती, ई वेस्टसाठी स्वतंत्र प्रणाली आणि घंटा गाड्यांना पूर्ण GPS ट्रॅकिंग. नवीन STPच्या माध्यमातून सांडपाण्याचे शुद्धीकरण आणि त्याचा पुनर्वापर. कोपरगावला देईल पर्यावरणपूरक ओळख. तसेच दर 3 महिन्यांनी निर्मल गोदावरी अभियान, महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृह, नियमित कीटकनाशक फवारणी आणि नगर परिषदेची स्वतःची रुग्णवाहिका ही नागरिकांच्या आरोग्याला दिलेली ठोस हमी. तसेच महाविद्यालय व शासकीय कार्यालयांमध्ये महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन उपलब्ध करून देण्यात येणार. आता कोपरगाव होणार आहे पूर्णपणे डिजिटल. एकच ॲप, स्मार्ट कोपरगाव, ज्यावर कर भरणा, दाखले, तक्रारी, सर्व सेवा नागरिकांना घर बसल्या मिळतील. सेफ कोपरगाव, शहरभर विस्तृत CCTV नेटवर्क आणि एकच टोल फ्री इमर्जन्सी नंबर. महिला बचत गटांसाठी प्रशिक्षण, प्रदर्शन आणि विक्रीसाठी व्यासपीठ. शासकीय कार्यालयांमध्ये लाडकी बहीण कक्ष, कायदेशीर मदत व मार्गदर्शन देणारे सहाय्यता केंद्र. युवकांसाठी शिवणकला, IT स्किल्स,
डिजिटल मार्केटिंग अशा आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची नवी युग एमपीएससी यूपीएससी अभ्यासिकेसह आधुनिक ग्रंथालय आणि नगरपालिका शाळांचे संपूर्ण आधुनिकीकरण शिक्षण आणि प्रोत्साहन म्हणून नगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये 20% सवलत आठवडे बाजाराचे आधुनिकीकरण हॉकर झोन्स गोदावरी काठी मजबूत संरक्षण भिंत सौर ऊर्जा प्रकल्प हायमास्ट LED लाईट्स आणि थीम बेस्ड उद्यान एक आधुनिक सुंदर आणि सुरक्षित कोपरगाव घडवण्यासाठी घेतलेली निर्णायक पावले सर्व महापुरुषांचे स्मारकांचे व परिसराचे सुशोभीकरण केले जाणार कचीश्वर मंदिर राघोबा दादावाडा जगातील एकमेव शुक्लेश्वर मंदिर खंडोबा मंदिर व विविध प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन केले जाणार तसेच अत्याधुनिक बंदिस्त रंगमंच गोदावरी तीरावर थीम पार्क घाट सुशोभीकरण आणि बोट रायडिंग व्यवस्था व शहरभर आकर्षक वॉल सांस्कृतिक ओळख आणखी संपन्न करणारी स्वच्छ रस्ते सुरक्षित परिसर प्रगत शिक्षण स्मार्ट सेवा आणि नागरिकांच्या सहभागातून घडणारे जबाबदार प्रशासन हेच आहे उद्याचे कोपरगाव प्रिय कोपरगावकरांनो ही निवडणूक फक्त कोण जिंकतो यापेक्षा कोणते शहर आपण पुढच्या पिढीसाठी बांधतोय याची निवड आहे आज आम्ही तुमच्या समोर एकच वचन देतो जे सांगू ते दिसेल जे दिसेल ते पूर्ण होईल धन्यवाद भारत माता की भारत माता की साहेब आले त्या विमानाने परत जातील लगेच तुमच्या आवाजात उत्साह वाटत नाही भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा वेळ फार झालेला आहे आपण जवळपास 3 तास या ठिकाणी उशीर झालेला आहे साहेबांचं आपल्याला सगळ्यांना ऐकायचंय कॉर्नर सभेच्या माध्यमातून आपल्याशी मी संवाद साधणारच आहोत परंतु नाशिक विभागात 54 तालुके आणि त्यामध्ये 4 ते 5 तालुक्यांना साहेबांनी ही सभेचा मान दिलेला आहे नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला तो मान दिलेला आहे त्याबद्दल आपण साहेबांचे आभार व्यक्त करू त्याच्यावरून कळतं की साहेबांचं आपल्यावर किती प्रेम आहे खरं तर माझं भाषण आज कटलेलं आहे ताईंचं पालकमंत्री साहेबांनी साहेबांचंच भाषण आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे परंतु साहेब ही प्रचाराची सभा नसून तर ही विजयी सभा आहे असं मी समजतो कारण की आंबेडकर पुतळा तर शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे आणि एकही व्यक्ती त्या ठिकाणून हल्लेला नाही परंतु आज या कार्यक्रमानिमित्ताने 30+1 नगराध्यक्षाचे उमेदवार आपले विजयी झालेले आजच ही खात्री आपल्या सगळ्यांना पटलेली आहे आपली सगळी गर्दी बघता म्हणून साहेब एक किरकोळ 4 फक्त भविष्याच्या दृष्टिकोनातून मागण्या करतो विश्वासनामा आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्या विश्वासनामाच्या माध्यमातून आपण कोपरगावकरांना विश्वास द्या की जे काय आम्ही मागणी केलेली ती आपण पूर्ण कराल खरं तर ग्रामीणचे आमचे काही बंधू या ठिकाणी आलेले पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवल्यावर आपल्या या बाजारपेठेला निश्चितपणाने चालना मिळणार आहे त्याचप्रमाणे शिर्डी कोपरगाव येवला हे SKY स्काय कॉरिडॉर म्हणून आपण घोषित करावं जेणेकरून TTT टुरिझम असेल टेक्सटाईल असेल येवल्याला आणि इथं ट्रेड आणि टेक्नॉलॉजी असेल याकरता आम्हाला त्याची मदत होईल आणि आमच्या युवकांना रोजगार मिळेल त्याचप्रमाणे अनेक मागण्या खरं तर आज आमच्या आहे पण थोडक्यात मी या जनता दरबारीमध्ये हे जे काही निवडून देणारे सगळे नगरसेवक आहेत ते जे काही ठराव करणार आहे ते आपल्या साक्षीने आपण आज काही ठराव आपल्या कोपरगावकरांकडून करूया जेणेकरून त्या ठरावाचं योग्य तो निर्णय साहेब त्या ठिकाणी घेतील म्हणून मी या ठिकाणी साहेब आमच्या वतीने काही कोपरगावकरांच्या मागण्या आहे गोदावरी तट सुशोभीकरण करणं तसंच लहान मुलांसाठी त्या ठिकाणी लहान पुलासाठी त्या ठिकाणी निधी मिळावं त्याचप्रमाणे धूळमुक्त शहर होण्यासाठी सर्व सिमेंटचे रस्ते व्हावं असा आम्ही सर्वानुमते ठराव मंजूर करतो त्याचप्रमाणे नियमित स्वच्छ पाणी मिळण्याचा ठराव आम्ही सर्वानुमते मंजूर करतो त्याचप्रमाणे शहरातील सर्व गटारींचे काम व्यवस्थित व्हावे असा सर्वानुमते ठराव आम्ही मंजूर करतो त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर सुभाषनगर संजय नगर साईनगर गजानन नगर व इतर भागातील जागा नियमानुकूल करून आमचे घर नियमानुकूल करून द्या असा ठराव आम्ही त्याचप्रमाणे औद्योगिक वसाहतीची वळूमाता पशुसंवर्धनाची विभागाची जागा औद्योगिक वसाहतीला मिळावी असा ठराव आम्ही मंजूर त्याचप्रमाणे
विश्वासनाम्यातील सर्व संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी जे जे ठराव लागतील ते सर्व आम्ही सगळे ठराव. तर एवढे सगळे ठराव साहेब आमचे आहे. बोलण्यासारखे खूप काही गोष्टी आहे, परंतु एवढंच मी आपले अभिवादन करू इच्छितो की महाराष्ट्रासाठी अहोरात्र आपण त्या ठिकाणी झटत आहात. नुकत्याच बिहारची निवडणूक झाली, आपण जवळपास 60 ठिकाणी त्या ठिकाणी प्रचार केले आणि 48 वरून जास्त जागा आपण ज्या ज्या ठिकाणी प्रचार केला त्या निवडून आलेल्या आहे. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी या ठिकाणी विशेष आपलं अभिनंदन करून इच्छितो. आपण आपल्या मोबाईलचे टॉर्च चालू करून विशेष बाब म्हणून आपण साहेबांना अभिवादन करूया. आपल्या मोबाईलचे सगळ्यांनी लवकर टॉर्च काढायचे आहे, लवकर टॉर्च काढायचे आहे. लाईट बंद करता आले तर लगेच करा, लवकर टॉर्च करून बंद करून आपण साहेबांना मी घोषणा देतो. त्या मागे घोषणेचा जय जयकार आपल्याला करायचा आहे. भारताचे सुपुत्र, महाराष्ट्राचे जननायक, गोरगरिबांचे कैवारी, जनकल्याणकारी लोकनेते, सर्वांना सोबत घेऊन चालणारा विकास पुरुष, जनमतातले लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस साहेबांचा, फडणवीस साहेबांचा जाता जाता साहेबांचाच एक शेर सांगतो. मेरा पानी उतरता देख, किनारे पे घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौटकर वापस जरूर आऊंगा, मैं समंदर हूं लौटकर वापस जरूर आऊंगा. खूप खूप धन्यवाद. साहेबांबरोबर 2 अजून मंत्री आलेले, 3 मंत्री आपल्याला लाभलेले, याबद्दल मी तिन्ही मंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्यापैकी 2 मंत्र्यांचं आपल्यावर प्रेम आहे आणि एक मुख्यमंत्री त्यांचं आपल्यावर विशेष प्रेम आहे. म्हणून दोन्ही मंत्र्यांनी जरी आमच्यावर कमी प्रेम केलं तरी मुख्यमंत्री ते प्रेम भरून काढतील हीच या निमित्ताने खात्री देतो आणि माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया साहेब. यानंतर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलताताई कोल्हे हे आपल्याला मार्गदर्शन करतील. आदरणीय सौ स्नेहलताताई. भारत माता की जय. महाराष्ट्र राज्याला विकासाची दिशा देऊन प्रगतीपथावर नेणारे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, तसेच जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आपल्या कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी आज ते उपस्थित आहेत. प्रथम सर्व कोपरगाव वासियांच्या वतीने मी त्यांचे स्वागत करते, आभार मानते. भारतीय जनता पार्टी, आरपीआय आणि लोकसेवा आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ व्यासपीठावर उपस्थित असलेले संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा, त्याचबरोबर आमदार विक्रम पाचपुते, युवा नेते विवेक भैया, जिल्हाध्यक्ष, मंडलाध्यक्ष, विविध आघाडीचे सेल मोर्चाचे अध्यक्ष, पदाधिकारी, शक्ती केंद्र बूथ प्रमुख, त्याचबरोबर ज्येष्ठ सहकारी, युवक बंधू, शेतकरी बंधू, महिला भगिनी, सर्व उमेदवार, मतदार बंधू भगिनींनो आणि पत्रकार बंधूंनो, खरं तर आज विशेष मला आनंद होतोय. देवाभाऊ आले, पालकमंत्री आले, याचाही आनंद झाला आणि त्यांची मोठी मदत लागणार आहे. गिरीश भाऊ आले की आमचे शेतकरी खुश झाले, पाणी मिळालं तर चांगलं होईल वेळेवर. खरं तर मी आमदार झाले तेव्हापासून आजपर्यंत त्या कोपरगावच्या विकासासाठी मुख्यमंत्री साहेब सदैव माझ्या पाठीशी राहिले. भविष्यात कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांची कायमच आपल्याला साथ राहील असा विश्वास त्यांनी मला दिला. आमदारकीच्या कालावधीत या शहरासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला. नगरपालिकेची प्रशस्त अशी प्रशासकीय बिल्डिंग, डिजिटल वाचनालय, पंचायत समितीची इमारत, तसंच त्यांचं अधिकारी निवासस्थान, बस स्थानक, शहर, ग्रामीण पोलीस स्टेशन असे वेगवेगळे केले आणि त्यासाठी सुद्धा नवीन इमारत, पोलीस वसाहत, फायर स्टेशन अशा भव्य कोपरगावच्या वैभवात भर टाकणाऱ्या इमारतींसाठी साहेबांनी निधी दिला. कोपरगाव वासियांच्या वतीने साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद. नगरपालिकेचे बाजारपेठे असतील, शहर पाणी पुरवठा योजनेसाठी वाढीव निधी असेल, शासकीय योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, महिलांसाठी स्वच्छतागृह, अनेक कामांसाठी दिलेल्या निधीबद्दल खूप खूप धन्यवाद. कोपरगाव रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण सुद्धा आपल्या सरकारने केलेले आहे. कोपरगाव शहरासाठी असलेले 220 केव्ही सबस्टेशनचे रखडलेले काम पूर्ण करता आले. 35 ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यात आली आणि औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांच्या मागणीनुसार औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सबस्टेशनची सुद्धा क्षमता वाढवल्यामुळे
तेथील उद्योजकांना खूप मोठा दिलासा त्या निमित्ताने मिळाला, त्याबद्दल सुद्धा साहेबांचे धन्यवाद। वर्षानुवर्ष सोयी सुविधांपासून वंचित असलेला त्रिशंकू भाग कोपरगाव शहरात समाविष्ट करून हद्दवाढ करण्यास मदत केली। साहेब आपले मनापासून खूप खूप धन्यवाद। त्या परिसराच्या विकासासाठी आपण निधी द्यावा अशी मी विनंती करते। सत्ता ब च्या जागेच्या संदर्भात शासन स्तरावर पाठपुराव्याला आपण मदत करून हा प्रश्न सोडवल्याबद्दल धन्यवाद। गोकुळ नगरी जवळच्या नाल्यातील पुलासाठी निधी दिला, त्यामुळे पूर परिस्थितीत जे आपले हाल होते त्याच्यासाठी सुद्धा मदत झाली। कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती करता विश्रांतीगृह, चर्चा सत्राकरता हॉल आणि शेतोपयोगी साहित्य विक्री करता गाळे, कॅन्टीन, कार्यालय असं शेतकरी भवन आपण आज मंजूर केलं। आपले पणन मंत्री जयकुमार भाऊंचे सुद्धा मनापासून धन्यवाद। साहेब आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेक रुग्णांना करोडो रुपयाचा निधी आमच्या कोपरगावसाठी दिला, या अनमोल मदतीबद्दल सुद्धा धन्यवाद। खरं तर भारतीय जनता पार्टी पक्ष संविधान हा देशाचा आत्मा आहे असं मानणार आहे, या विचारधारेचा पक्ष आहे। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडन येथील घर सुद्धा साहेबांच्यामुळं आपल्याला स्मारक म्हणून तिथे पाहता आलं। इंदू मिलची जागा साहेबांनी अतिशय कष्ट घेतले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जगप्रसिद्ध असं स्मारक बांधण्याचा संकल्प केला। रशियामध्ये जाऊन साहेबांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं अनावरण केलं। आपल्या जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देऊन पुण्यश्लोक अहिल्या देवींचा सन्मान केला। भारतीय जनता पार्टी ही खऱ्या अर्थाने स्त्रीचा सन्मान करणारी पार्टी आहे। महामहिम द्रौपदीजी मुर्मू या आदिवासी भगिनीला राष्ट्रपती पदावर बसून सन्मान केला गेला। आमच्या जिल्ह्यातील आदरणीय राहीबाई पोपरे या आदिवासी महिलेला बीज माता पुरस्काराने गौरवण्यात आलं आणि पद्मश्री देण्यात आलं। देशावर संकट आलं तेव्हा कर्नल सोफिया कुरेशी या आपल्या मुस्लिम भगिनीला श्रीमधील लढाऊ बाणा सिद्ध करण्याची संधी आपल्या पक्षाने दिली आणि आपल्या लाडक्या भगिनींच्या वतीने मी साहेब आपल्याला लाख लाख धन्यवाद देते की आपण आम्हाला सगळ्यांना आधार दिला आहे, आमच्या भगिनींना। मतदार बंधू भगिनींनो, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या कोपरगाव वासियांना खूप काही दिलेलं आहे, त्यांच्या या ऋणातून उतराई होण्याची आपल्याला ही संधी आहे। याकरता भारतीय जनता पार्टी आरपे आणि लोकसेवा आघाडीच्या उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे। प्रश्न सुटलेले नाही, प्रश्न खूप आहे। गिरीश भाऊ आपल्याकडे आता कुंभमेळा आहे, आमच्या गोदावरी काठी चांगलं काही सुशोभीकरण आम्हाला करता आलं पाहिजे। पूर आला की कोपरगावमध्ये पाणी येतं, संरक्षण भिंत आम्हाला आपण मंजूर केली तर निश्चित बरं होईल। कोपरगावकरांचा प्राणी प्रश्न जिव्हाळ्याचा आहे। स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांनी दूरदृष्टी ठेवून साठवण तलावासाठी जागा पूर्वीच खरेदी केल्यामुळं आणि नगरसेवकांनी आमच्या ठराव केले त्यामुळं आपल्याला तलावासाठी जागा उपलब्ध झाली, परंतु खूप मोठा भ्रष्टाचार त्या निधीमध्ये झाला आणि त्याची चौकशीसाठी मंटालांनी आता साहेबांना निवेदन दिलं, त्याचीही चौकशी झाली पाहिजे। कारण इथे जे नगरपालिकेत लोकप्रतिनिधींचं ढिसाळ व्यवस्थापन आणि मुजोर पीए याची ही चाललेली सगळी आपल्या कराच्या पैशाची उधळपट्टी याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। साहेब कोपरगाव शहरापासून संजीवनी उद्योग समूह जवळ असल्यामुळे या शहरावर कोणताही संकट येऊ, पुराचं येऊ, कशाचंही येऊ, कोरोनाचं येऊ, माननीय बिपिनदादांनी डिझास्टर मॅनेजमेंट यंत्रणा संजीवनीवर उभी केल्यामुळे काहीही संकट आलं की संजीवनीचा कर्मचारी, संजीवनी उद्योग समूह आणि आपला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कोपरगावच्या या मदतीला कायम धावून जात असतो। आणि म्हणून विवेक भैयांनी सुद्धा कोरोना काळात सेंटर उभं केलं। साहेब सुद्धा महाराष्ट्रभर कोरोना काळात आपल्याला सगळ्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी फिरत होते आणि ही जनता अतिशय सुज्ञ आहे। साहेब कुठं थांबायचं आणि कुठं लढायचं हे त्यांना कळतं। आमचे कोपरगावचे नागरिक, व्यापारी, बाजारपेठ यांच्यासाठी जे जे काही प्रश्न आम्ही आपल्याकडे मांडू त्यासाठी आपण निश्चित सहकार्य कराल असा माझा विश्वास आहे। शहरात आजही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांची दुर्दशा असेल, यासाठी मदतीची आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करते। साहेब हा आपण सीएनजी प्लांटच्या उद्घाटनाच्या वेळी आला तेव्हा आपण बघितलं की आमच्या परिवारावर, भारतीय जनता पार्टीवर, मोदी साहेबांवर, शहा साहेबांवर आपल्यावर प्रेम करणारी ही जनता आहे। आज इथं पालकमंत्री उभे आहेत, आपले जे समोरचे उमेदवार आहेत त्यांनी मला फोन करून सांगितलं की ताई मी लोणीच्या कार्यक्रमाहून आलो, परंतु आपला जो कारखान्याचा कार्यक्रम झाला तसा तो झाला नाही, विवेक भैयांची दृष्ट काढा। त्यामुळे पालकमंत्री साहेब कोणाला किती पाठीशी घालायचं हे आपण ठरवा, माणसं अशी दलबदलू असतात। आणि माझ्याकडे आजही तो मेसेज आहे विवेक भैयांच्या कौतुकाचा। म्हणून मतदार बंधू भगिनींनो मी तुम्हाला सांगते, पठाणी वसुली
माणसाला आयुष्यात उठवणारी वसुली आणि अनेक बऱ्याचशा केसेस त्यांच्यावर आहेत. आपला उमेदवार अतिशय चांगला आहे. नगराध्यक्षाचा उमेदवार जो आहे तडफदार आहे, समाजसेवक आहे, यशस्वी उद्योजक आहे, निष्कलंक व्यक्तिमत्व आहे, धार्मिक प्रवृत्तीचे आहे आणि म्हणून एका चांगल्या मुलाला आपण संधी द्यावी आणि आपले जे काही सोबत सहकारी उमेदवार आहेत त्यांनाही संधी द्यावी. 2 डिसेंबर रोजी जे कमळासमोरील बटन दाबून आणि छत्री समोरील बटन दाबून आपण आपले नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहे संधान त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावं अशी मी सर्वांना खूप खूप कळकळीची विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर आपण ऐकणार आहोत आपले पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना. बोलो भारत माता की, भारत माता की, वंदे. तुम्ही थकला वाटत सगळे तुम्ही लोक. तर एक वंदे. भारतीय जनता पक्षाचे कोपरगाव नगरपालिकेचे आपले उमेदवार सन्माननीय संधानजी यांच्या प्रचारार्थ आज उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, आमच्या सर्वांचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी माननीय गिरीश भाऊ महाजन, आपल्या माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, माझे मित्र आणि संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बिपिन दादा, विधानसभेतले माझे सहकारी विक्रमजी पाचपुते, माननीय विवेक भैया कोल्हे, माननीय रवी काका बोरावके, भारतीय जनता पार्टी आरपीआय लोकशाही आघाडीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनी आणि मित्र हो. आज आपल्या जिल्ह्यामध्ये ही पहिलीच प्रचाराची सभा आहे आणि आज या जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाला मताधिक्य मिळवून देण्यासाठी आणि सर्व उमेदवार आपल्या जिल्ह्यामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे उभे आहेत त्यांना निवडून देण्याकरता आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. निवडणूक सुरू झाल्याच्या नंतर एक मोठी चांगली सुरुवात आपल्या भारतीय जनता पक्षाने केली आणि आज राज्यभरामध्ये 100हून अधिक जागा बिनविरोध आणण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे आणि चांगली, मला वाटतं आपलं एक शुभशकून म्हटला पाहिजे. या दृष्टीने या संपूर्ण निवडणुकीची आता सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी आघाड्या आहेत, बिघाड्या आहेत, परंतु विधानसभेच्या प्रचंड यशानंतर सर्वाधिक जागा जिंकणारा आपला भारतीय जनता पक्ष 135 जागेवर निवडून आला आणि राज्यामध्ये नाव विक्रम केला आणि तोच विक्रम उद्याच्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून देताना आपला करून दाखवायचा, ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. आज राज्यातल्या वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करताना प्रामुख्यानं त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय उल्लेख करतील, परंतु आपल्या अहिल्यानगर करता आता विशेष जे काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे ते म्हणजे आपल्या शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी त्यांनी संरक्षण उत्पादन क्लस्टर जे आपल्याला मंजूर केलं त्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. 2000च्या वर या शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये तरुणांना रोजगार मिळणार आहे. जे आता उल्लेख झाला पशुसंवर्धन खात्याच्या जागेचा, त्यावेळी मी पशुसंवर्धन मंत्री असताना सुद्धा ही औद्योगिक वसाहतीला जागा द्यावी अशा प्रकारचा आपण त्यावेळी निर्णय केला होता, परंतु नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी तो निर्णय मागे पडला
परंतु जे काही निर्णय आपण करत चाललेलो आहोत, विशेष करून आपल्या या दुष्काळी भागाला वरदान ठरणारा निळवंडे प्रकल्प 40 वर्ष लोक पाण्याची वाट पाहत होते. तो प्रकल्प केवळ आणि केवळ माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्यामुळे पूर्ण होऊ शकला, दुष्काळी भागाला पाणी मिळू शकला. आणि आज पश्चिम वाहिन्याचं पाणी असेल, दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा मुद्दा असेल, अतिशय समर्पित भावनेनं त्यांनी आपलं हे सगळं काम राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सुरू केलं. आणि हा संपूर्ण जो जेरात भाग आहे, संपूर्ण पाण्याच्यावर अवलंबून असणारा आपला भाग आहे, समन्याय पाणी वाटपांना प्रभावित झालेला संपूर्ण भाग आहे. मला वाटतं या पश्चिम वाहिन्याचं पाणी आणण्याच्या नंतर हे सगळे प्रश्न आपोआप सुटतील, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही आहे. आज आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी आज महायुतीचे आपले उमेदवार उभे आहेत. 12 पैकी 10 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. 2 ठिकाणी आपल्या मित्र पक्षाचे उमेदवार उभे आहेत, ज्या ठिकाणी आपली महायुती आहे. परंतु खऱ्या अर्थानं उद्या या राज्याच्या औद्योगिक आणि नागरीकरणाच्या वाढत्या विस्ताराकरता जर खऱ्या अर्थानं आपल्याला जर काम करून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही, हे मला आपल्या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि म्हणून कोपरगावचे नगराध्यक्षपदी उमेदवार उभे आहेत. त्यासाठी बाकी राज्याच्या विषयी मी बोलणार नाही, त्याच्या संदर्भात ताईंनी उल्लेख केला. विवेक भाईंनी सगळे ठराव मंजूर केले. आता त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय अधिक भाष्य करतील. परंतु कोपरगावच्या या सगळ्या राजकारणाच्या धकाधकीमध्ये आज आपला जो उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचा, आणि तो फक्त आणि फक्त माननीय संधानजी आहेत, हे मी आपल्याला ठिकाणी सांगितलं पाहिजे. त्यामुळे आपण या शब्दामध्ये कुठल्या मनामध्ये शंका ठेवण्याचं कारण नाही. आणि निवडणुका अतिशय स्वच्छ अर्थ करणार आपण समोर गेलं पाहिजे. किंतु परंतु ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही. तुम्ही मला आका म्हणा, काही म्हणा, मला काही वाटत नाही. तर तुम्हाला हे सांगितलं पाहिजे, एकदा आकाच्या मनात जर आलं तर काय होऊ शकतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो, करून दाखवू शकतो आपण. त्यामुळं आपण आपल्या वक्तव्यावर जरा नियंत्रण ठेवलं पाहिजे. कोणाला आका म्हणायचं, कोणाला काका म्हणायचं, कोणाला बाका म्हणायचं, हे याला मर्यादा पाहिजे. आपल्याला जर निवडणुकीत यश पाहिजे असेल तर आपण आपल्या मनावर संयम ठेवला पाहिजे. आणि संयमानात यश मिळू शकतं, उतळेपणानं यश मिळत नाही, हे तुम्हाला सांगून टाकतो नंबरपणे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्हाला स्पष्ट आदेश आहे फडणवीस साहेबांचे. आणि मी साहेब आपल्याला खात्री देऊ इच्छितो की कोपरगावचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा निवडून येईल, मी आपल्याला खात्री देतो. आणि म्हणून आमच्या बाचीला शंका ठेवण्याचं कारण नाही. कायम ती मामाच्याबद्दल मामावर बोलत राहते, पण तिचा अधिकार आहे, विचारायची हरकत नाही. मामा हे शांत स्वभावाचा आहे, सहन करतो सगळं. मी शांत माणूस आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही? का नाही माहिती तुम्हाला? शांत आहे मी, काय कोणाला त्रास देत नाही, काही नाही. तुम्हाला मला कोणी म्हणजे मला त्रास द्यायला आवडत नाही. आणि मी आमच्या भाजीला मी सांगू इच्छितो, सेनेचा जाई तुम्ही चिंता करू नका, ही निवडणूक आपणच जिंकणार आहोत. काही जरी आपल्या मनात शंका ठेवू नका. निवडणूक जिंकण्यासाठीच आपण कोपरगावमध्ये आलेलो आहोत. आणि आज साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा कुठे शब्द खाली पडेल, त्यांचा अनादर होईल असं एक कोणतं काम आम्ही करणार नाही, ही मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो. पुन्हा एकदा मनापासून आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाचे आपले उमेदवार आणि सर्व नगरसेवकांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं अशी विनंती करतो. मनापासून धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि शेवटी साहेब एकच मुद्दा सांगतो, या जिल्ह्यामध्ये सध्याच्या लोकांच्यामध्ये भीतीचं वातावरण बिबट्यांचं. जवळ 2000च्या वर बिबटे जिल्ह्यामध्ये आहे. लोकांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. पण आपण राज्यातला पहिला निर्णय केला. जवळ 9 कोटी रुपये आपण DPDC मधून दिले. 22 गाड्या आता आपण रेस्क्यू व्हॅन विकत घेतल्या. नाईट कॅमेरेज घेतले आपण. त्या ठिकाणी 300च्या वर पिंजरे आपण विकत घेतले. थर्मल ड्रोन घेतले आपण आता. आणि सर मला सांगितलं पाहिजे की पुढच्या काही दिवसांमध्ये कोपरगाव तालुक्यातच मोठ्या घटना घडल्या 4 आणि जिल्हाभरामध्ये घटना घडत आहेत. परंतु आपल्या नेतृत्वाखाली या संदर्भामध्ये प्रभावी उपाययोजना आम्ही करतोय, ही मुद्दाम आपल्याला सांगितलं पाहिजे. पुन्हा एकदा साहेब आपलं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. ज्यांच्या भाषणाचं आपण आतुरतेने वाट पाहतोय असे आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती आहे. आदरणीय फडणवीस साहेब.
माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज कोपरगावमध्ये जिथपर्यंत माझी नजर जाते आहे तिथपर्यंत मला लोकच लोक दिसत आहेत। जणू काही भारतीय जनता पक्षाचे सगळेच मतदार या सभेतच आलेले आहेत, अशा प्रकारची या ठिकाणी अवस्था मला दिसते। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जवळपास 3 तास उशीर झाल्यानंतर देखील आपण सगळे या ठिकाणी शांतपणे बसला आहात, याचा अर्थ तुम्ही भारतीय जनता पक्षाला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतलेला आहे। मंचावर उपस्थित असलेले आपले पालकमंत्री मामांनी भाचीला खणखणीतपणे सांगितलेलं आहे, कमळ म्हणजे कमळच। शंका कुशंका संपलेल्या आहेत आणि खणखणीतपणे ठरलेलं आहे, कमळ म्हणजे कमळ म्हणजे कमळ म्हणजे। आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, जलसंपदा मंत्री गिरीश महाजनजी, बिपिनदादा कोल्हे, आपल्या माजी आमदार आणि या तालुक्यातल्या पहिला महिला आमदार म्हणून ज्यांनी सन्मान मिळवला त्या स्नेहलताताई कोल्हे, विक्रमजी पाचपुते, विवेक भैया कोल्हे, नितीन दिनकर, रवी काका बोरावके, दत्तोबा जगताप, दिलीप दारुणकर, रावसाहेब साठे, अनिलजी रणवरे, राजेंद्र सोनावणे, वैभव आसव, विशाल गोरडे, सुनील कदम, त्याचप्रमाणे अनिता गाडे, अनुपमा सोनटक्के, अश्विनी पाचोरे आणि आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री पराग संधान। आता आम्ही आलो आहोत तर परागचं संधान विकासाशी घालून देण्याकरता आलो आहोत। आपले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि माझ्या तेवढ्याच लाडक्या भावांनो, पहिल्यांदा लाडक्या बहिणींची आठवण ठेवावी लागते। आणि बघा, कालच आपल्या निवडणुकीला 1 वर्ष पूर्ण झालं। आपण 23 नोव्हेंबर 2024 ला प्रचंड मोठा विजय या ठिकाणी महाराष्ट्रात मिळवला होता। आणि तो विजय मिळवल्यानंतर आमचे विरोधक सांगायचे, यांनी सुरू केलेल्या आता सगळ्या योजना बंद होणार, आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार। पण त्यांच्या नाकावर टिचून 1 वर्ष झालं तरी देखील पैसे सुरूच आहेत। आणि बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तुमचे पैसे कोणीच बंद करू शकत नाही। आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला, तो निर्णय आजही सुरू आहे, आम्ही निर्णय बंद केला नाही। आम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान सोबत आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये देण्याचा निर्णय केला, तोही निर्णय आमचा सुरूच आहे, तोही निर्णय आमचा कधीच बंद होणार नाही। कारण आम्ही निवडणुका जिंकण्यापुरतं आश्वासन देणारे लोक नाही, तर आम्ही लोकांसोबत राहून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारे लोक आहोत।
आम्हाला आमचे नेते नरेंद्र मोदीजींनी सांगितलंय की जोपर्यंत समाजामध्ये आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन होत नाही तोपर्यंत आपल्याला राजकारणामध्ये या राजकीय व्यवस्थेचा उपकरण म्हणून अशा प्रकारे वापर करायचा आहे की ज्यातनं समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे त्याच्या जीवनात परिवर्तन घडलं पाहिजे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या निवडणुकीकरता मी मतदान मागण्याकरता आलो आहे, पण मी कोणावर टीका करणार नाहीये, मी कोणाच्याही विरोधात बोलणार नाहीये. मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे, आमच्याकडे महाराष्ट्रातल्या नागरी भागाला कशा प्रकारे विकसित करायचं याची ब्लूप्रिंट तयार आहे, आमच्याकडे त्याचा प्लॅन तयार आहे, आमच्याकडे त्या संदर्भातला आराखडा तयार आहे. आणि हा आराखडा पूर्ण करण्याकरता जी निधीची आवश्यकता लागते त्याकरता आमच्या पाठीशी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहेत, त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. आज विवेक भैयांनी विश्वासनामा या ठिकाणी जाहीर केला. हा जाहीरनामा नाही आहे, हा विश्वासनामा आहे. मी तुम्हाला विश्वास देण्याकरता आलो आहे विवेक भैया, जो तुम्ही विश्वासनामा मांडलेला आहे त्या विश्वासनाम्याला पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. ते आम्ही घेतो, ती जबाबदारी आम्ही ते पूर्ण करून दाखवू. या देशामध्ये आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे असे पहिले पंतप्रधान आहे की ज्यांनी सांगितलं गावाचा विकास तर झालाच पाहिजे, पण त्यासोबत शहरांचाही विकास झाला पाहिजे. आज बघा, गावातनं लोक शहरामध्ये आले, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याकरता ते शहरात आले, पण शहरात आल्यानंतर त्यांच्याकरता कुठल्याच व्यवस्था नसल्यामुळे शहरांमध्ये झोपडपट्ट्या तयार झाल्या, अतिक्रमण तयार झाली, शहरं बकाल झाली, शहरामध्ये कचरा आहे, शहरामध्ये घाण पाणी आहे, सांडपाणी आहे, शहरामध्ये पर्यावरणाचं संतुलन कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. अशा प्रकारे वर्षानुवर्ष आमच्या शहरांची लोकसंख्या वाढत गेली, पण सरकारने कधीही शहरीकरणाकडे बघितलं नाही. शहरीकरण अभिशाप आहे असं समजून आम्ही लोकांच्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला नाही. पण देशामध्ये 2014 साली मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी सांगितलं शहरीकरणाला अभिशाप समजू नका, शहरीकरणाला संधी समजा, कारण देशाच्या जीडीपीच्या 65% जीडीपी हा राहण्यातनं तयार होतो. आपल्याकडे रोजगाराच्या संधी या शहरातनं तयार होतात आणि म्हणून या शहरांचं उत्तम नियोजन झालं पाहिजे. शहरात राहणाऱ्या लोकांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार या सगळ्या संधी मिळाल्या पाहिजे आणि त्याकरता बकाल असणारी आपली शहरं ही नियोजित झाली पाहिजे. त्या ठिकाणी योग्य प्रकारच्या व्यवस्था झाल्या पाहिजेत आणि म्हणूनच मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या. पहिल्यांदा लाखो कोटी रुपये हे शहरांच्या इन्फ्रास्ट्रक्चर करता मिळाले. शहरामध्ये भुयारी गटार योजना असेल, शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना असेल, पावसाळी नाल्यांची योजना असेल, शहरामध्ये लाईटची योजना असेल, शहरामध्ये रस्त्यांची योजना असेल, गरिबांकरता घरांची योजना असेल, शहरामध्ये आरोग्याची योजना असेल, शिक्षणाची योजना असेल. या प्रत्येक गोष्टी करता एक शहर केंद्रित आणि गरीब केंद्रित अशा प्रकारची व्यवस्था या देशामध्ये मोदीजींनी सुरू केली आणि म्हणून आपण पाहू शकतो हळूहळू आपले शहर बदलत आहेत. पण आजही अनेक शहरं आपली अशी आहेत की ज्या शहरांमध्ये खुल्या नाल्या आहेत. आजही आपल्या शहरांमध्ये त्या ठिकाणी भुयारी गटाराची पूर्ण व्यवस्था नाही आहे. ज्या ठिकाणी भुयारी गटाराची व्यवस्था आहे त्या ठिकाणी भुयारी गटारातनं येणारा सगळा मैला हा कुठेतरी नदीमध्ये आणि नाल्यामध्ये चाललेला आहे, आपलं पर्यावरण खराब करतोय, आपल्या शेतीची जमीन खराब करतोय आणि म्हणून आता आपण हा प्रयत्न करतोय केवळ भुयारी गटार नाही तर त्यासोबत एसटीपी तयार करून त्या ठिकाणी सगळं जे घाण पाणी आहे सांडपाणी आहे याच्यावर ट्रीटमेंट झाली पाहिजे. ते पाणी शुद्ध झालं पाहिजे. आमच्या नदी नाल्यांमध्ये शुद्ध पाणी गेलं पाहिजे. आमच्या जमिनीमध्ये देखील शुद्ध पाणी गेलं पाहिजे, जेणेकरून आमची जमीन देखील त्या ठिकाणी चांगली राहील. आज आपण पाहतोय
आपण हा प्रयत्न करतोय प्रत्येक शहरामध्ये पिण्याचं मुबलक पाणी मिळालं पाहिजे। त्याकरता आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्याला अमृत सारखी योजना दिली। अमृत योजनेतनं आपल्या महाराष्ट्रामध्ये 30,000 कोटी रुपयाच्या योजना वेगवेगळ्या शहरांमध्ये झाल्या। आज ज्या शहरांमध्ये अमृतच्या योजना पूर्ण झाल्या त्या शहरांमध्ये पिण्याचं पाणी 365 दिवस प्रत्येक घरामध्ये नळामध्ये येत आहे। आज आपण पाहू शकतो अमृतच्या माध्यमातून आपले नाले साफ झाले, अमृतच्या माध्यमातून सीवेजच्या योजना झाल्या, अमृतच्या माध्यमातून गार्डन झाली। ही जी अटल अमृत योजना आहे यातनं शहरं आपल्याला बदलताना त्या ठिकाणी पाहायला मिळाली। आणि आता तर त्याचा दुसरा टप्पा मोदीजींनी दिलेला आहे। या दुसऱ्या टप्प्यामध्ये मोदीजींनी देशातल्या सगळ्या शहरांकरता खूप मोठ्या प्रमाणात यातनं निधी उपलब्ध करून दिलाय आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ पूर्ण या योजना काळामध्ये 50,000 कोटी रुपये हे वेगवेगळ्या शहरांमध्ये या योजनेच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे। पण हा सगळा जो निधी केंद्र सरकारचा आहे, राज्य सरकारचा आहे, हा निधी जर तुमच्यापर्यंत पोहोचायचा असेल तर एक पारदर्शी अशा प्रकारची व्यवस्था उभी करावी लागेल। हा निधी जर पोहोचवायचा आहे तर एक अशा प्रकारची नगरपालिका तयार करावी लागेल की ज्या नगर परिषदेमध्ये हा येणारा निधी वापरणारे लोक असतील, ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी असेल अशा प्रकारचे लोक असतील। उद्या या नगरपालिकेमध्ये आमचे पराग संधान आणि आमचे नगरसेवक निवडून आले आणि कुठे यांनी निधीचा वापर योग्य केला नाही तर यांचा कान पिळून देखील यांना योग्य मार्गावर नेण्याची ताकद आणि क्षमता ही आमच्यामध्ये या ठिकाणी आहे, या सगळ्या नेत्यांमध्ये आहे। आणि म्हणून पारदर्शी प्रामाणिकतेने जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे। आज आपण बघा आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि या ठिकाणी सगळी अतिक्रमणं ही आपण नियमित करण्याचा निर्णय घेतला। मोठ्या प्रमाणात त्याचं काम आपण सुरू केलं, पण आम्ही केवळ अतिक्रमण नियमित करून थांबणार नाही आहोत। ज्यांची अतिक्रमणं नियमित झाली त्या लोकांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं 2.5 लाख रुपये देऊन प्रधानमंत्री आवास योजनेत पक्क घर देखील आम्ही देणार आहोत, जेणेकरून कोणीही झोपडपट्टीमध्ये राहायला नको, प्रत्येकाचं स्वतःचं घर त्या ठिकाणी असेल असा आपला प्रयत्न आहे। ताईंनी मला सांगितलं साईनगरमध्ये कोपरगावला 660 अतिक्रमणं निघाली मागच्या काळामध्ये पूर्वी, पण त्यांचं कुठलंही पुनर्वसन झालं नाही। निश्चितपणे अशा प्रकारच्या जेवढ्या अतिक्रमण धारकांचं पुनर्वसन करायचं आहे त्याकरता राज्य सरकारने योजना सुरू केलेली आहे। आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो एकदा आपलं सरकार या नगर परिषदेमध्ये आल्यानंतर त्यांचंही त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। आज देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या शहरांमध्ये विशेषतः लोकांना आरोग्य सेवा मिळाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आयुष्यमान आरोग्य मंदिरं निर्माण केली, त्याची योजना आणली। प्रत्येक महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या माध्यमातून मोफत डॉक्टरची सेवा आणि मोफत औषधी अशा प्रकारची योजना आणली आहे। या देशामध्ये 2.5 लाख अशा प्रकारचे दवाखाने हे प्रत्येक शहरामध्ये आणि गावामध्ये तयार करण्याचं काम या निमित्ताने चाललेलं आहे। आपणही महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जनारोग्य योजना आणली। महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचा इलाज हा सर्वांना आपण मोफत केला। आतापर्यंत आपल्या महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या अंतर्गत 1300 आजारांवर आपण 5 लाखापर्यंतचा उपचार मोफत देत होतो। सातत्याने लोक आम्हाला सांगायचे साहेब हा आजार तर तुमच्या यादीतच नाही, तो आजार तर तुमच्या यादीतच नाही, आम्हाला आजार झाला पण आमचा यादीत नसल्यामुळे आम्हाला काही फायदाच मिळत नाही। आम्ही निर्णय घेतला आणि 1000 आजार नव्याने त्या यादीत सामील केले। आता 2400 आजारांकरता 2400 आजारांकरता 5 लाखापर्यंतचा इलाज, ऑपरेशन, गोळ्या, औषधी सगळं काही तुम्हाला या ठिकाणी मोफत मिळेल। आणि 9 अजून असे आजार काढले की जे मोठ्या प्रमाणात होतात पण त्याचा इलाज 5 लाखात होऊ शकत नाही, त्याच्या इलाजाला 10 लाख रुपये 15 लाख रुपये लागतात।
अशा 9,000 5 लाख रुपयाच्या वरची ही रक्कम ही राज्य सरकारच्या वतीनं देण्याचा आपण निर्णय केला, जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये एकही व्यक्ती पैसे नाही म्हणून उपचाराविना मरणार नाही किंवा उपचार घेऊ शकत नाही अशी अवस्था येणार नाही। अशा प्रकारे लोकांच्या आरोग्याकरता देखील व्यवस्था उभं करण्याचं काम आपण केलं। आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळ्या प्रकारची कामं केली, सिंचनाची कामं केली। आता आपण नदी जोड प्रकल्प या ठिकाणी करतोय। हा नदी जोड प्रकल्प झाल्यानंतर या अहिल्यानगरचं संपूर्ण चित्र या ठिकाणी बदललेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण बघू शकतो एक समृद्धी महामार्ग आपण केला तर किती परिवर्तन या ठिकाणी झालं आणि या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्यवसायाला, उद्योगाला चालना मिळाली आणि त्या ठिकाणी नवनगर तयार करण्याकरता सगळ्यात पहिल्यांदा आमच्या अहिल्यानगरचेच लोक पुढे आलेले आहेत आणि निश्चितपणे त्यांना मी धोत्रेच्या आमच्या लोकांना आश्वस्त करू इच्छितो की तुमचं जे कार्य आहे ते देखील आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत। बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या स्नेहाताई आहेत, आमचे विवेक भैया आहेत, सातत्याने आपल्या संजीवनी ग्रुपच्या माध्यमातून बिपिन दादा आहेत, आपल्या सगळ्यांकरता काम करत असतात, आपल्या सगळ्यांकरता झटत असतात। आणि आज तुम्हाला मी सांगण्याकरता आलो आहे, मी असेल, या ठिकाणी विखे पाटील साहेब असतील किंवा गिरीश महाजन साहेब असतील, आम्ही पूर्णपणे यांच्या पाठीशी उभे आहोत, पूर्ण ताकदीने यांच्या पाठीशी उभे आहोत। आज जी आश्वासनं या ठिकाणी त्यांनी दिली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। मी तर तुम्हाला सांगण्याकरता आलेलो आहे की 2 तारखेला कमळाचं बटन दाबणं हे तुमचं काम आहे आणि 2 तारखेनंतर 5 वर्ष तुमच्याकडे लक्ष देणं हे आमची जबाबदारी आहे। ही जबाबदारी घेण्याकरता आलो आहे आणि म्हणून मी आज तुम्हाला ही विनंती करतो, बघा कधी कधी तुम्ही थोडक्यानं चुका करता। मागे आमच्या स्नेहाताईला 500 मतांनी घालवलं, मागच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत अख्खं पॅनल निवडून दिलं आणि नगराध्यक्षच निवडून दिला नाही। असल्या फालतू गोष्टी करू नका। आता नगराध्यक्षही आपला आणि पॅनलही आपलं, इकडेही कमळ तिकडेही कमळ। भारतीय जनता पार्टी, रिपाई आणि आपले सगळे जे काही आपल्या सोबत मित्र आहेत या सगळ्यांना एकत्रित घेऊन आपल्याला एक दणदणीत अशा प्रकारचा विजय मिळवायचा आहे आणि मला विश्वास आहे हा विजय मिळाल्यानंतर मी आणि छत्री पण आपल्या सोबत आहे, हा विजय मिळाल्यानंतर मी पुन्हा एकदा इथे येणार आहे आणि याही पेक्षा मोठी विजयी सभा ही आपण या ठिकाणी घेऊ। पण ही विजयी सभा घेण्याकरता एक लक्षात घ्या, तुमची सभा उत्तम आहे, तुमचा उत्साह उत्तम आहे, पण लक्षात ठेवा रात्र वैऱ्याची आहे। अति उत्साहामध्ये जर त्या ठिकाणी चुकलात तर 5 वर्ष भोगावं लागेल। त्यामुळे डोळे उघडे ठेवा, डोकं उघडं ठेवा, कान उघडं ठेवा आणि अक्षरशः या ठिकाणी 2 तारखेला जोपर्यंत मतदान होऊन 3 तारखेला आपले पराग संधान विजयी होत नाही तोपर्यंत एकही जण शांत बसू नका अशा प्रकारची विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। यानंतर दिलीप भाऊ दारुणकर हे आभार व्यक्त करतील। आजच्या या सभेला आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, गिरीशजी महाजन साहेब, आपले पालकमंत्री राधाकृष्णजी विखे साहेब, सन्माननीय व्यासपीठ, सर्व उमेदवार, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले पत्रकार बंधू, आपण सर्वच बंधू आणि भगिनी, त्या सर्वांचं भारतीय जनता पार्टी व सर्व उमेदवारांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो व आपले त्याला धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टीचा